माझ्यावर चोरीचा आरोप होता आणि तो मी खोडून काढला आणि त्याची शिक्षा यांना झाली. पण ज्यांची चूक त्यांनाच शिक्षा होणार ना. मला एक गोष्ट खरंच कळत नाही, तुम्ही त्यांना चुकीच्या गोष्टीत का साथ देता? कारण नवरा आहे तो माझा. नाही सहन करू शकत मी यांचा अपमान. अपमान? अहो कशावरून अपमान झालाय हे तरी पहा. नाही कुणाचं भलं करताना त्यांचा अपमान झालाय का? चूक नसताना त्यांना चुकीची शिक्षा दिलीये. दादांनी तर पोलिसांना बोलवायचं ठरवलं होतं. कायद्याची शिक्षा तुम्हाला चालली असती का? शिक्षा? आता शिक्षेबद्दल तू बोलणार आहेस का? अगं आमच्या यांनी दादांची माफी पण मागितली, पण दादांनी माफ सुद्धा केलं नाहीये ना. रोज त्यांचा अपमान करतायत उठता बसता. लाजिरवाण्याचं आयुष्य जगतोय आम्ही इथे. मी माझ्या घरच्यांना ओळखते ना, माझ्या घरचे कधीच असे नव्हते. तू भुरळ पाडलीस माझ्या घरच्यांना. तुझ्या तालावर नाचतायत ते. तुझ्यामुळे आम्ही हे असं लाजिरवाणं आयुष्य जगतोय. तू आमच्यावर ही वेळ आणली नसतीस ना तर आम्ही या थराला गेलोच नसतो. आत्या, कार्यक्रमासाठी आलायत ना, त्याचा आनंद घ्या. रेणुकाताईंना आशीर्वाद द्या. येते. दादानी तुझ्यावर ही जबाबदारी दिलीये म्हणून इतकी उडतेस का? नाही, या एका जबाबदारीमुळे अख्खं नगरकरांचं घर तुझ्या ताब्यात येईल असं समजू नकोस. कसं आहे, माणसांची मन जिंकणं चोरी करणं इतकं सोपं नसतं. मुक्ता, चॅलेंज देते तुला. रेणुकाचं लग्न मोडणार. आणि त्याला तू जबाबदार असणार. म्हणजे मी काय म्हणतो, ही आपली रेणुका आहे ना, ही सासरी गेल्यावर पण हेच करेल. हा म्हणजे बळच कशात तरी हात भरवेल आणि मग वेदला सांगेल की यार वेद, मला भरवतोस का? माझे हात बघ ना भरलेत. सारंग, आई बघ ना कसं चिडवतो आता पण. अहो आता तिला अजिबात चिडवायचं नाही. उलट ती जे जे सांगेल ते सगळं तिचं ऐकायचं. त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आता बस क्या, नक्की पूर्ण करा. बोल तुला काय पाहिजे. सांगू? अरे सांगून तर बघ. मला ना माझ्या फ्रेंड सोबत गोव्याला जाऊन स्पेन्सर्स पार्टी करायची. पण आता गोव्याला जाणं तर पॉसिबल नाहीये, पण स्पेन्सर पार्टी पॉसिबल आहे. ते करू शकतो आपण, है ना? आणि मला माझी स्पेन्सर्स पार्टी माझ्या फॅमिली सोबत करायची, कारण तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी सुद्धा आहात. येस. ओके 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 ओके, कधी करायचं सांग, लगेच तयारीला लागतो. आजच करायची. ओके पप्या, लगेच प्लॅनिंग लावूया आपण. एक मिनिट. स्पेन्सर्स पार्टी घराच्या बाहेर करायची. बरं चालेल. कुठलं हॉटेल? आणि स्पेन्सर्स पार्टी मध्ये फक्त लेडीज असणार. अगं आम्ही कुठे, म्हणजे आम्ही कशाला ना. आणि अगं तू काय म्हणते, मला माहितीये. दादा, माझी फुल परमिशन आहे. सगळ्या बायकांना घेऊन जा. हो मग तिला नेणारच. आणि बाय द वे तुम्ही वेद सोबत बॅचलर्स पार्टी करू शकता.
सारंग बाबा हे बायका बॅचलर पार्टी करणार ना आपण घरात बसणार आहे काय? आपल्या आत्म्याला सहन होत नाही बाबा. तू येत भाऊंना फोन लाव, त्याला बोल आम्हाला आत्ताच्या आत्ता बॅचलर पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नेकीवर पूछ लगेच फोन लावतो बघस तू. आणि आई तू स्वतः ड्रायव्हिंग करत आम्हाला सगळ्यांना स्पेन्सर्स पार्टीला घेऊन जाणार. अगं असं कसं? मला आता लर्निंग लायसन्स मिळालं, असं कसं घेऊन जाऊ मी? मग काय झालं? पक्का लायसन्स झाले, तुझी मुलगी आहे ना. डोंट वरी. डन. घाबरू नको, बिंदास चालव. आता चांगलं जजमेंट आलंय तुला. हो. ठरलं तर मग आज रात्री आपण सगळ्या लेडीज स्पेन्सर्स पार्टी करतोय. करा करा पार्टी करा. आता मी पण लग्नानंतर कशी पार्टी करते ते बघा. आपण फक्त लग्नाच्या तयारीत भाग घ्यायचा. जितकी जमेल तितकी कामं करायची आणि ती सुद्धा का? कारण आपण जे काही ठरवलंय ते साध्य करण्यासाठी. अच्छा, म्हणजे एकदा का तुझ्या मनासारखं झालं मग अपूर्ण राहिलेली आपली सक्सेस पार्टी आपण करायची. आपल्याला कोणाची गरज नाहीये ना कोणाच्या पार्टीची. आपणच. आई ये इकडे. वहिनी बाई. अरे या ना. काकी आजी पटकन या इकडे. काय झालं? आपण इथे पार्टी करायची. इथं काय करणार? अरे फील बघा ना. म्हणजे आजूबाजूला कोणीच नाही, फक्त आपण सगळे. आणि मस्त म्युझिक, मूनलाईट आणि या गाडीच्या हेडलाईट. मला तरी फार आवडलंय. पण करायचं काय? म्हणजे पार्टीत काय काय होणार आहे? हे सगळं होणार आहे जे व्हायला पाहिजे. डान्स, म्युझिक आणि फन. अगं आजी नाचा ना. बघताय का असे तुम्ही सगळे? तुम्ही नाचा, मी बघते की. आम्ही बघते. नाही नाही नाही, हे नाही चालणार ना. नुसतं बघायला नाही आलं, आपण नाचणार आहोत सगळे. कम ऑन. ये आई. वहिनी ये. अरे बापरे. रेणुका मॅडम कोण आहेत? मीच आहे. हे तुमचं पार्सल. अच्छा, पार्सल आलंय होय. आपण इथं खाणार? हो, इथेच खायचंय सासूबाई. बघा ना, म्हणजे गाडीचे लाईट आहे, वरती चंद्र आहे, छान वाटतंय. आणि मी जे मागवलंय ना ते आपल्यातल्या अनेक जणांनी खाल्लंही नसेल. म्हणजे तुम्ही नक्की तुमच्या आवडीचं ते काय म्हणतात, पिझ्झा, पास्ता बिस्ता असं काहीतरी मागवलं असणार ना. मग पिझ्झा पण नाही आणि पास्ता पण नाही. तर लेडीज, आज आपण बर्गर पार्टी करणार आहोत. उपवासाचे भगर आणले. काय पण सासूबाई. बरं धर आधी. पकड. बाई धर. हे बघूनच ना मला अगदी तोंडाला पाणी सुटलंय ग बाई. तिला आधी दे, नाही तर पोटात दुखल. हे का नुसतं एकाने माझं काय होणार आहे? ते दोन दे. हे घे, सगळे तूच खा. सगळे नको ग. मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. हो हो, हे बघा, मी खूप विचार करून हा प्लॅन केलाय. ही संधी हातची जायला नको. तुमच्या एका चुकीमुळे आपली वाट लागू शकते. त्यामुळे जरा प्लीज जपून. अरे मला कळत नाहीये का? हो, तुम्हाला सगळं कळतं, पण काही वळत नाही ना, म्हणून सांगावं लागतं. हे बघ अंबिके, तू समजतेस ना तेवढं काय मी बावळट नाहीये.
मला चांगलं माहिती आहे की आपल्याला लवकरात लवकर आपल्या हक्काच्या घरात शिरायचंय. पण एक लक्षात ठेव, हा जर तुझा प्लॅन फसला ना, त्याला मी जबाबदार नसणार आहे हे आधीच सांगून ठेवतो. शुभ बोलणारे तर जरा शुभ बोला आधीच तुमच्या कुंडलीमध्ये पुढे जर बोलणार असशील ना तरी मी बाहेरून कुलूप लावून घेतो, मग येणारच नाही. हो प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही ना खूप चिडता आणि लगेच चिडता. कसली काही माणसं आहेत काही. ही आमची अंबिका, नवऱ्याने घरामध्येच एवढी मोठी चोरी केली, त्याचीच बाजू घेतेस तू. त्याच्या बाजूने माझ्याशी भांडतेस. कमाल वाटते मला. खर तर तिने चार चौघांमध्ये नवऱ्याला जाब विचारायला हवा होता. पण नाही, ते उलटच आहे. ती साथीदार त्याची. त्या दोघांबद्दल ना माझ्या मनात अशी घृणा निर्माण झालेली. सुधारणार नाही ते कधीच. या घरामध्ये त्यांना थारा नाही. हा, एवढं होऊन सुद्धा जर त्या काय तिचं नाव जयाची जरी व्यवस्थित काळजी घेतली असते ना त्याने, तरी एक वेळ मी सगळं सोडून दिलं असतं. नाही, या दोघांच्या पाठीमाग त्या पोरीची सुद्धा फरफट होते का. निष्पाप बोळी आहे बिचारी मुलगी. तिच्या आयुष्याचं मातेर केले आई बाबांनी. आमच्या अंबिका आहे ना, ही धड चांगली आई होऊ शकली नाही, धड चांगली बायको होऊ शकली नाही. नाही, बस यांना मी माफ करू शकत नाही. तू इथे तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. स्वतः नवर देव स्वतःची चादर घेऊन स्वतःची घेणार. भेदभाव काय तुम्ही पण. मुक्ताताई तू तरी नको हसूस ना. दादा नको ना यार प्लीज. अरे कसं आहे, अशा छान छान मुवमेंट्स असतात ना, त्या कॅप्चर व्हायला हव्या. मला सांगा असं प्रसंग याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे का? हा, येणार आहे का? हे बास झाला, बास पुरे झाला. आता मुक्ता असू नका. माझ्या जावायला त्रास द्यायचा नाही हा कोणी. वेद, अरे तू का आलास? अंगाला हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नसतं नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने, माहित नाही का? नाही नाही, बरोबर आहे तुमचं. पण आमच्या घरी सगळेच वयस्कर लोक ना, त्यांना कसं सांगणार हळद वगैरे घेऊन जा. म्हणून मी स्वतः आलो. बाकी काही नाही. भेदभाऊ, मला ना तुमचं लई कौतुक वाटतं. जसा काळ बदलन, जशी येळ येईल तशा प्रथा पण बदलल्या पाहिजेत. मुक्ता तसं नाहीये काही. रेणुकाला भेटायची ओढ लागली म्हणून तो त्याला. पकडला का नाही? अरे प्रेमातल्या गोष्टी मला सगळ्या लगेच समजतात. कशावरून समजतात? माझ्यावरती कधी प्रेम केलं नाही, मग काय आठवणार आहे तुम्हाला? अगं आता समोर एवढी सुंदर ती ही असताना, काय ते समोर एवढी सुंदर लव्ह स्टोरी असताना आयुष्यातल्या दुःखद घटना का आठवायच्या माणसाला? काय काय बोललात? बघते. ऐक ना, वेद आहे ना आपला, तो मागच्या दारापाशी थांबलाय. काय? हो. गेले नाहीत अजून? नाही अगं, त्याला ना एकदा रेणुकाला भेटायचंय. अहो आता कुठं? अगं आत्ता कुठं म्हणजे, हे बघ, वेद काय म्हणतोय की त्याला ना रेणुकाला एकदा तरी बघायचंच आहे, नाहीतर ना माझा पायच निघत नाहीये. तर मग मग काय? आपण ना त्याला मदत करूया. हो, आता आपण यात काय मदत करणार? अगं तू ना रेणुकाला जाऊन सांग की ना वेद मागच्या दारापाशी तिची वाट बघ आणि तिला पटकन तिथे पाठवून दे. अहो नाही, एवढा गाईड कसं बोलवणार तिला? नाही, प्रेम ग प्रेम, आणि आपल्यापेक्षा जास्त थोडा समजणार आहे ग माझी डार्लिंग. सांग ना प्लीज. तुम्ही ना मला सगळ्या चुकीच्या गोष्टी करायला सांगता. मला किती भीती वाटेल याचा विचारच करत नाही. मुक्ता, आले आले. प्लीज तेवढं काम कर ना.
प्लीज यार. काय वेद, आत्या? तू इथे काय करतोयस? निघाला नाहीस? ते मी इकडे मी चाललो होतो आणि मग इकडे इकडे काय दिसलं? नाही नाही. मग मी निघतच होतो. पण रेणुकाला भेटायची इच्छा झाली, बरोबर ना? पण भेटणार कसं? तिला कळणार कसं ना तू इथे आलायस किंवा तू थांबलायस ते? हो, मी सारंग दादाला सांगितलंय त्याच्या. फुल सेटिंग. नाही, असू दे, काही हरकत नाही. म्हणजे तू लपून छपून चोरून का होईना तिला भेटूनच जाणार, बरोबर? आत्या खरंच सॉरी, पण आमच्या दोघांच्या घरच्यांनी ते बजावून सांगितलं ना की लग्न होईपर्यंत एकमेकांना भेटायचं नाही, म्हणून हे असं चोरून लपून छपून. बाकी नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी एकदम चिल आहे. तुला माहितीये का, इथल्या सगळ्यांच्या सिक्रेट्स माझ्या पोटात आहे, पण मी कधीच कोणाबद्दल काही बोलत नाही. म्हणजे कुणाला कुणाचं काहीही सांगत नाही. आपला स्वभावच तसा नाहीये. तू काळजी करू नको, मी काहीही सांगणार नाही कोणाला. ओके? पण मला हा विचार करून आता टेन्शन आलंय की हे सगळं तुझ्या घरच्यांना कळलं तर? वेद, मला बाबा खूप टेन्शन आलंय. तुला नाही आलं का? आठवण करून देऊ? युवलय आ. काय आठवतंय? युवलय आच्या उलट काय होतं? सांग ना. आय लव यू. आय लव्ह यू टू. तुम्ही ना एक पण छान सोडू नका. काय यार मुक्ता, यांचा फोन काय येतोय? फोन रिसीव कर आणि नॉर्मली बोल त्यांच्याशी. अजिबात पॅनिक होऊ नको. बोल. हा बोला, काय म्हणताय? बेदचा फोन लागत नाहीये. तो निघाला का तिथून? वय ते इकडून निघाले. तरी किती वेळ झाला असेल? हा ये हा म्हणजे 10-15 मिनिटांपूर्वी निघाली असते. बर. वेदला रेणुकाला भेटायची इच्छा झाली असेल, पण तुम्ही दोघांनी त्याला भेटू दिलं नसेलच अशी मी आशा करते. ते पोचतीलच. आणखीन काही काम होतं का? नाही, एवढंच विचारायला फोन केला. नाही म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका, पण घरातले धावपळ आहे ना म्हणून विचारलं. हो चालू दे. चला, त्यांना सांगायला पाहिजे. चला. आणि हो, तुम्ही राग मनात धरा असं मी अजिबात सांगणार नाही तुम्हाला. हे सगळं विसरून जा. उद्या लग्नात भेटू आपण आणि मज्जा करू. मनात काही ठेवू नका. उगाच मला पस्तावा होईल ना की मी तुम्हाला उगाच काहीतरी सांगितलं म्हणून. प्लीज. हा ठीक आहे, मी प्रयत्न करते. बाय ताई. बाय. ती मुक्ता अशी कशी वागू शकते? मला तर ती अजिबात आवडेन अशी झाली. प्रथा परंपरा याचा तर तिला काहीच पडलेलं नाहीये. दुसऱ्यांच्या नजरेत फक्त महान बनायचं असतं हिला. माझं आणि हिचं तर कधीच पटणार नाही. याला म्हणतात वाद पेटवणे. आता वेदच्या आईच्या मनात सतत मुक्ताबद्दल गोलगोल 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 विचार येत राहणार आणि उद्या काय अंबिका देवी, आज आपल्या आनंदाला एकदम उधाण आलेलं दिसतंय. नाही का आणि कशामुळे काही कळेल का? हो म्हणजे काय,
ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाय. जो प्लॅन केलाय तो आज सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे जे ठरवलंय ना आपण ते अगदी डोळ्यासमोर घडणार आहे. म्हणजे नेमकं तू काय करणार आहे? सांग लवकर, जाणून घेण्याची घाई झाली आहे. रेणुकाला दोष देणार, मुक्ताला दोष देणार, असं करून करून तिच्या आईला फडकवणार. सगळीकडे आग ही आग. आणि मग या आगीचे चटके या घरादाराला लागणार. चटके चटके. आणि ज्यांच्या जीवावर मी हे सगळं करणार आहे ना ते आले बघा. कोण? बघा. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लग्नात आलोय. दोन्ही घर मोठी श्रीमंत रगड श्रीमंत आहेत, त्यामुळे त्यांचं सगळं बघून दचकून जाऊ नको, घाबरू नको. पण आपलं बोलणं, आपले कापड शहरातून आणलेत. हो, तुम्ही दोघं खरंच खूप छान दिसते. पर तुम्ही दोघंच आलास हा? भक्ती आणि गजा कुठे दिसत नाहीत? नाही, काय आहे, भक्तीचं लग्न आहे ना, घरात देव धर्माचं पण चालू आहे. लग्न होईस तर तिला कुठं बाहेर नेता येत नाही ना, म्हणून मग गजाला पण तिच्या सोबतीला ठेवून आलो. हा, बर, तुम्ही फ्रेश होऊन घ्या आणि जरा आराम करा. अहो नाही, सांगा ना आम्हाला काम, म्हणजे आम्हाला अगदी पाहुण्यासारखं समजू नका. पण अहो पाहुणे नाही, घरचेच आहात तुम्ही. ही सगळी कामं सांगणारच आहे तुम्हाला, पण आधी थोडा आराम करा. काहीतरी खाऊन पिऊन घ्या, चहा तरी प्या. हा, आत्मारा ये, मुक्ता घेऊन जाते ना. अण्णा या. माधवी, रुखवताचं बघितलंस का सगळं? रुखवत तू मांडणार होतीस ना? हो, मी आता तिथंच चालली आहे. चल, काहीतरी उगी सांगू नको. तू तिकडे चाललेली नव्हती, तू ते कम्प्लीट विसरलेली होती, बरोबर ना? मी कसं विसरेन माझ्या आवडीचं काम? मला तर सजावट वगैरे करायला खूप आवडतं. जाते आता, मी छान सजवते. सगळं ते नीट बघ, ते सगळं तुझ्यावर सोपवलं. मी लक्षही देणार नाही अजिबात. हो वहिनी, तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना. भाजीचं प्रेम, भाजीचं प्रेम मला इथे घेऊन आलं. मला माहितीये माझ्या नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे माझी माणसं माझ्यापासून दुरावली, माझी नाती तुटली. पण म्हणून भाजीवरचं प्रेम नाही ना कमी होत. रेणुका बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते ग. सारखी मला ना मनात एक भीती वाटते. म्हणून मी तुला सावध करायला आले. कसली भीती? मुक्ताच्या खानदानाबद्दल वेदच्या घरच्यांना आपण काहीच कल्पना दिली नाहीये. बघ ना, म्हणजे त्या गरीब घराण्यातली आहे, तिचं खानदान काय, तिचे वडील ती संबळ वाजवायचे वगैरे वगैरे. म्हणजे तुला वेदच्या घरचे माहिती आहेत ना? मी वेदच्या घरच्यांना चांगलं ओळखते. त्यांना जर का उद्या हे कळलं तर काय होईल रेणुका? दादाने त्यांना सांगायला हवं होतं ग. म्हणजे त्यांना असं वाटायला नको ना आपल्याशी कोणी खोटं बोललं. हा, आता दादा इतका कामात असतो बिचारा, म्हणून तर त्यांनी जबाबदारी मुक्ताला दिली ना. पण मुक्ताची जबाबदारी होती की नाही, तुम्ही दादाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे होतं की तुम्ही वेदच्या वडिलांना हे सांगा की मी कुठून आले, कुठल्या दरिद्री घरातली आहे मी, काय आहे माझं खानदान, माझे वडील संबळ वाजवतात अजूनही. आणि पण नाही, तिने नाही सांगितलं. आणि आता मला भीती वाटते ग. लग्नात चुकून जर का कोणी काही बोललं आणि वेदच्या घरच्यांना कळलं आणि त्यांनी जर का लग्न मोडलं तर? आय एम सॉरी, पण मी खरं सांगते, हे जर का असं झालं ना तर ह्या सगळ्याला मुक्ता जबाबदार असणार. मला तर विचारही करवत नाही बाई. लग्नात कोणी बोललं आणि माझ्या रेणुकाचं लग्न मोडलं तर मला कल्पनाही नाही होते. माधवी, आता ती वेळ आली आहे जेव्हा दादाला कळेल की मुक्तावर विश्वास ठेवून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. तुला माहितीये का ग,
त्या मुक्तामुळे आम्ही किती त्रासात आहोत ते. आमच्या ह्यांना नाही ती व्यसनं चढली आहेत. रात्री रात्री झोपत नाहीत. झोपले ना तर दचकून उठतात आणि काही बाई बरळतात, रडतातही. त्या मुक्तामुळे आमचं वाटोळं झालंय, वाटोळं. तुमचं सगळं पटतंय मला वंस, पण मी तुमच्यासाठी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? मुक्ताचं सत्य आहे ना, ते उघड करायला माझी मदत कर बस. अच्छा, मी करेन तुम्हाला मदत. हा, पण यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये. कारण काय आहे ना, एवढा आलिशान वाडा आणि हे सगळं सोडून मला त्या आउट हाऊस मध्ये जाऊन राहायची इच्छा नाही आहे वंसो. तू काळजीच करू नको माधवी. आमच्या वाट्याला जो त्रास आलाय ना, तो मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही. तू प्लीज माझ्यासाठी एक काम करशील का? तू फक्त मुक्ताचं संबळ घेऊन ये. ठीक आहे. आता तू बघ माधवी, हा संबळ मुक्तावर कसा उलटेल. आता वेदच्या घरच्यांना समजणार. तिचे आई वडील लोकांकडे रोजंदारीवर जातात, तासन तास बिचारे संबळ वाजवतात, तेव्हा कुठे 4 घास खायला मिळतात. सगळा त्यांचा फाटकेपणा उघड करते की नाही ते बघ. पण फक्त एवढ्याशा कारणावरून ते लग्न मोडतील असं वाटतं तुम्हाला? एवढंच नाही ग, वेदच्या आई वडिलांपासून अजून खूप काही लपून ठेवलंय दादानी. सगळं उघड करते की नाही ते बघ. आणि इतकं सगळं देशमुखाने ऐकलं की ते बोलणार, आणि त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की दादा मागे हटणार नाही. शब्दाला शब्द वाढणार, एकमेकांचे अपमान होणार. व्याही होऊ पाहणारे जुने राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहणार. माधवी हे सगळं मला डोळ्यासमोर घडताना दिसतंय ग. तुला काय वाटतं? इतकं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडल्यावर देशमुख लग्न मोडणार नाहीत? अगं मुलाची बाजू आहे ग त्यांची. जरा विचारायचं होतं. आता ही बाई त्यांच्याकडे कशाला गेले असतील? आपल्याबद्दल काही विचारत असतील का? त्या अंबिकाताईंनी विचारलं तर? ते 2 जण कोण आहेत जे नोकरांसारखे दिसत आहेत? तुमच्या नात्यातले आहेत का ते? आमची ही म्हणत होती, तबा तिच्या तोंडूनच ऐका ना, पण ही गेली कुठे ते बघा. तुमच्या बहिणी बरोबर बोलतीये. दोघींचं चांगलं जमतं बरं का. मी 2 मिनिटात आलो. जरा 2 मिनिटं जरा. ताई, तुम्हाला खरंच माहित नाही ते कोण आहेत ते? नाही. मस्करी करताय ना माझी? अहो, मी खरंच मस्करी करत नाहीये. मला नाही माहिती ते कोण आहेत ते. हे अंबिका बघ, त्यांच्याशी बोलते. पण आता जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच. काही नाही दादा, गप्पा मारत असते मी, नका टेन्शन घेऊ. मुख्य विधीला सुरुवात होते. चला आपण मस्त पैकी लग्नाचा आनंद लुटूया. कुठे कोण काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करताय, आणि एकदा का लग्न लागलं ना की सगळं कळेल. म्हणजे लग्न लागलं की ओळख होईलच ना. अहो, तोपर्यंत मला दम नाही निघणार. मला आत्ताच सांगा कोण आहेत ते?
तुम्ही रेणुकाला गिफ्ट आणली ती बघितली का? चला आधी मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. अहो चला, अहो चला. गेलं कुठे? दत्ता बघतो बघ, विचारूया. ये ये. बरं झालं तुम्ही ऐकलत. फसवणूक केली तुम्ही आमची. खोटारडे आहात तुम्ही. ती बाहेर बसलेली भिकार माणसं तुमचे व्याही आहेत हे समजले आम्हाला. त्यांचं खरं रूप तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. आम्हाला हे लग्न करायचं नाहीये. मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे लग्न थांबवते. देशमुख साहेब, प्लीज काहीही बोलू नका. नातेवाईक येते आमचे आणि आता व्याही आहेत. वेदचं रेणुकाशी लग्न झाल्यानंतर आपण एक परिवार होणार आहोत. तुमच्या सुनेच्या नणंदीचं खानदान काय हे विचारल्यानंतर आम्ही काय सांगायचं? हेच की 4 पैशासाठी कधी पालखी समोर तर कधी मंदिरात संबळ वाजवणाऱ्यांचं खानदान आहे. रावसाहेब, आमच्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. साहेब हे बघा, इथून पुढं आम्ही कधीच कोणच्या समोर येणार नाही. कुठल्या कार्यात पण आम्ही येणार नाही. पण हे लग्न होऊ द्या. काय आमच्यामुळं तुम्ही काहीतरी वेगळा विचार करू नका. मध्ये काहीच बोलायचं नाही. तुमचा काही संबंध नाहीये. फक्त तुमच्यामुळे नाही तर या मुक्तामुळे. ही संबळ वाजवणारी मुलगी या घरात कशी घुसली, इथे काय झालं, मला सगळं समजलंय. आणि ही रेणुका आपल्याला जशी दाखवली ना तशी अजिबात नाहीये. तिला पब, पार्ट्या, डिस्को, रात्रभर बाहेर फिरणं असले शौक आहेत. आई, तू गप्प बस. तू मध्ये बोलू नकोस वेद. हिला साधा स्वयंपाक सुद्धा बनवता येत नाही. आपल्याला सगळं खोटं सांगितलंय. रावसाहेब, आमची एवढी फसवणूक? बस. एक मिनिट. रात्र रात्रभर माझ्या मुलीबरोबर कोण फिरला? रावसाहेब, तुम्ही माझ्या मुलाशी असं बोलू शकत नाही. हे बघा, आतापर्यंत तुम्ही बोलत होतात, मी शांतपणे ऐकून घेतले. आता तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. फक्त 1 मिनिट थांबा. अरे वेद, आणि हे घर कायमचं सोडून जायचं. मुक्ता, दादा काहीच बोलू नका. तुम्ही नेहमी म्हणता ना
मुक्ता कधीच काही चुकीचं करू शकत नाही. आज पण माझ्यावर विश्वास ठेव. पण तुझ्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही विधी चालू करा, बॅग घेऊन निघते. मुक्ता असं नको करू. ऐक, मोठी आई, वैजयंती, विधी उरकून घे.